देशभरात 40 ठिकाणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीत आयोजित होणार रोजगार मेळावे। 51,000 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करणार। ऑपरेशन सिंधूरमधून धडा मिळाल्यानं भारताशी कोणतीही आगळीक करण्यापूर्वी पाकिस्तान दोनदा विचार करेल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन। हिंद महासागरात भारतीय नौदलाची बहुआयामी क्षमता या परिसराचं नेतृत्व करत आहे। नौदल कमांडर्स परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे गौरवोद्गार। संरक्षण अधिग्रहण परिषदेनं 79,000 कोटी रुपयांच्या संरक्षण विषयक खरेदीला दिली मंजुरी। संरक्षण सिद्धता आणि आत्मनिर्भरतेला मिळणार बळकटी। मिहानमध्ये संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 223 एकर भूखंडाच्या हस्तांतरणाचा करार। नागपूरला एरोस्पेसचं प्रमुख केंद्र बनवण्याचा संकल्प मुख्यमंत्री। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमध्ये निवडणूक प्रचाराचा करणार शुभारंभ। बिहारमध्ये इंडी आघाडीनं तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून केलं घोषित। पीयूष गोयल यांची जर्मनीच्या वित्तमंत्री कॅथरीना रिची यांच्याशी चर्चा। भारतात जर्मनीची गुंतवणूक आणि व्यापार वाढवण्यावर भर। सणासुदीच्या काळात रेल्वे चालवत असलेल्या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकाचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला आढावा। वेळापत्रक पाळण्याची केली सूचना। आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडवर 53 धावांनी मात करून भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल। संघाच्या विजयात सलामीवीर स्मृती मानधना आणि प्रतिका रावळ यांचं मोलाचं योगदान। नमस्कार, 8:30